एक महत्त्वाची राजकीय बातमी येते। नाशिकमधून आमदार देवयानी फरांदेंच्या फेसबुक पोस्टनं राजकीय खळबळ उडाली आहे। नाशकात होणाऱ्या भाजप प्रवेशाला फरांदे यांनी विरोध केलाय। निवडणूक प्रमुख असूनही विश्वासात न घेतल्याचा त्यांचा आरोप आहे। विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे, संजय चव्हाण यांच्या प्रवेशाला त्यांनी विरोध केलेला आहे। त्यांनी थेट पोस्ट करत हा विरोध दर्शवलेला आहे। आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या या प्रवेशांना विरोध आहे, अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। कार्यक्रम आहे, अटलजींची श्रद्धेय जयंती आहे। ती जयंती साजरी करूया आपण। पक्ष सक्षम आहे निर्णय घ्यायला, पक्ष योग्य निर्णय घेईल। अटलजींच्याच विचारांची आठवण तुमचे कार्यकर्ते करून देत आहेत। त्याच आठवणीवर पक्ष सुरू आहे, त्याच आठवणीवर पक्षाची वाटचाल चालू आहे। म्हणून जगातला नंबर 1 चा पक्ष झालाय। घेतलं नाही, कार्यकर्त्यांना विचारात घेतलं नाही। अटलजींच्या कार्यक्रमाचं कव्हरेज घ्या, सर्वांना विनंती आहे आम्हाला। नंतर थांब। तर ही पोस्ट त्यांची आहे, फेसबुक पोस्ट देवयानी फरांदे यांनी केली आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला आपला स्पष्ट विरोध आहे। तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खंबीरपणे आपण पाठीशी आहोत। या विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून आपल्याला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही, असं या पोस्टमध्ये त्या म्हणतात। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। किरण, याआधीही भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशांबद्दल आमदार देवयानी फरांदे यांनी अशाच प्रकारे विरोध केला होता, पण आता उघड त्यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि या प्रवेशांबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं म्हटलंय। काय अधिक माहिती आहे? प्रणिता, अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण भाजपमध्ये आज 2 माजी महापौर हे प्रवेश करणार आहेत आणि त्याच पद्धतीने काही माजी नगरसेवक सुद्धा आहेत। पण या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेला भाजपचेच आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर आहे। खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील हे जमा झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रवेशाला ते विरोध करतायत, घोषणाबाजी करतायत। खरं तर जे निवडणूक प्रमुख आहेत देवयानी फरांदे यांनी सुद्धा या संपूर्ण प्रवेशाला विरोध केलेला आहे। कारण मला कुठल्याही पद्धतीचं विश्वासात न घेता हे सगळे प्रवेश होत आहेत, अशा पद्धतीचं म्हणणं देवयानी फरांदे यांचं आहे। कार्यकर्ते जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात आणि विरोध होतोय मोठ्या प्रमाणात। काय तुमचं म्हणणं आहे? असं बिलकुल होणार नाही। आमदार फरांदेताई यांचं कुटुंब गेल्या 50 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सेवा करत आहे आणि त्यांचा विरोध, कार्यकर्त्यांचा विरोध झुगारला जाणार नाही, अशी आमच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे। आमदार काय विरोध करते? आमदार कार्यकर्त्यांच्यासाठी विरोध करतायत त्या, बाकी त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काही नाही। पण जे कार्यकर्ते गेल्या 15 वर्षापासून तयारी करतायत, तिथे हिंदुत्वासाठी झगडतायत, विकासात्मक कामं केलेले आहेत, असे सगळं असताना सगळे कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ही का 2 माजी महापौर आज एकूणच भाजपमध्ये येत आहेत, ताकद वाढणार आहे ना भाजप? असं बिलकुल नाहीये। का कार्यकर्त्याची तुम्हाला असं वाटतंय की ते काय येत आहे? कारण त्यांना माहिती आहे की आपण आता जिंकू शकत नाही, आपण कुठलंही विकासात्मक काम केलेलं नाही, ते कुठे दाखवू शकत नाही की हे मी काम केलेलं आहे, म्हणून ते या प्रवेश करून आपले संधी साधुगिरी करतायत। तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहेत कार्यकर्त्यांच्या। या संपूर्ण प्रवेशाला सगळेजण विरोध करतायत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपचे हे भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेला हे सगळे विरोध करतायत। 2 माजी महापौर, काही माजी नगरसेवक आज भाजपमध्ये येत आहेत। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण जो प्रवेश आहे तो नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये जे आहे ते होणार आहे। पण त्या आधीच भाजपाच्याच आमदार देवयानी फरांदे यांनी या संपूर्ण प्रवेशाला विरोध केलेला आहे। एक फेसबुक पोस्ट टाकत या प्रवेशाला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। मला कुठल्याही पद्धतीचं विश्वासात हे घेण्यात आलेलं नाहीये, असं पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच पद्धतीने जे तिथले स्थानिक लोक आहेत, स्थानिक नेते आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना डावलून बाहेरच्या
लोकांना जे उमेदवारी देण्यात येत आहे असंही काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे भाजपमध्ये या सगळ्या प्रवेशाआधीच मोठा महाभारत घडतोय। त्यामुळे आता या सगळ्या प्रवेशावरती गिरीश महाजन काय एकूणच माहिती देतात किंवा काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, आपण जर पाहिलं तर याआधीही काही पक्षप्रवेशांवरून भाजप कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी त्यासोबतच आमदार ह्या नाराज असल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्यांनी छुप्या पद्धतीनं या पक्षप्रवेशांचा विरोध केला होता। मात्र त्यावेळेच्या विरोधालाही डावलून भाजपमध्ये हे पक्षप्रवेश झालेलेच आहे। त्यामुळे आताही तसाच प्रकार हा भाजपमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होतोय का, हा प्रश्न उपस्थित होतोय। संपूर्णपणे जे प्रवेश आहेत ते मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली खरं तर जे होताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि या आधी सुद्धा अशा पद्धतीचे जे प्रवेश आहेत ते नाशिकमध्ये झालेले आहेत आणि स्थानिक आमदारांचा त्याला विरोध होता। आज सुद्धा भाजपमध्ये 2 माजी महापौर म्हणजे ठाकरेंचे माजी महापौर विनय हांडे आणि त्याच पद्धतीने यतीन वाघ आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खरे हे सगळे नेते भाजपमध्ये येत आहेत। पण या सगळ्या नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी आता विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय भाजपच्या किरण। त्यामुळे आता हा विरोध डावलून भाजप हे नवे पक्षप्रवेश करूनच घेईल का याकडे लक्ष लागलेलं आहे आणि त्या संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।